आतापर्यंत कुठली स्थितीवरती आहे सर पेपर स्तरावर? अधिकृतरित्या बोलणीला आज सुरुवात करतोय आम्ही. टेंटेटिव्ह प्रारंभिक बोलणी तशी आमची झालेली आहे. वंचितही आमच्याशी बोललेला आहे. वंचित, काँग्रेस आणि आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार अशा पक्षाची तशी पाहायला गेलं तर टेंटेटिव्ह एकत्रित बोलणी ऑलरेडी मागच्या काळात झालेली आहे. आणि आता निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर त्याच्या अंतिम कशा पद्धतीनं व्हावं याच्यासाठी आमचे पदाधिकारी आता या संदर्भात चर्चा करतात. संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. असं कळतं की युती संदर्भात आणि जागा वाटपासंदर्भात ही चर्चा होण्याची दाक्षिण्य वाटतं ही चर्चा चालू आहे. चर्चा काही सगळ्यांना सांगून होत नसते. त्याच्यामुळे चर्चा आता जवळपास अंतिम स्वरूप चर्चेला प्राप्त झालेलं आहे आणि लवकरच या सगळ्या गोष्टी येणाऱ्या 1-2 दिवसातच मला असं वाटतं सगळ्या महाराष्ट्रासमोर येतील. या निवडणुकीसंदर्भात शिवसेना, माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे एकत्रितरित्या याचं मला असं वाटतं लवकरच या संदर्भात सगळ्या बाबी आपल्या समोर येतील. कालच्या निकाला तुम्ही कसं बघता? निकाल बघायला गेलं तर आमचं सैन्य लढलं आणि जेवढं निकराची लढाई देता येईल तेवढी दिली. बऱ्यापैकी यश मिळवलं. ठीक आहे, काही साधनाची कमतरता होती तरी मला असं वाटतं सैन्य लढलं आणि बऱ्यापैकी त्यांनी यश प्राप्त केलं. समोर जे लोक होते प्रचंड प्रमाणात धनशक्ती होती. आसपास 10,000 रुपये लोकांना वाटले गेले. सत्तेचा गैरवापर केला गेला. परवा तुम्ही बघितलं असेल धर्माबादला लोक कोंडून ठेवले होते. म्हणून त्याला पुरून उरणं एवढं साधनं आमच्याकडे नव्हते, परंतु मनुष्यबळ आमचं होतं. त्याच्यामुळे आम्ही बऱ्यापैकी यश मिळवलं.